काय हो, आज जी रेसिपी मी बनवते ना ती गुजरातला लय फेमस आहे बरं का। आणि ही रेसिपी आहे ना बनायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी आणि दिसायला तेवढी सुंदर आहे ना की त्याला खायच्या आधी बघतच बसा वाटतं। मग काय करायचं, बेसन पीठ घ्यायचं बरं का, बारीक वालं वाटी भरून। त्याच वाटीने दही घ्यायचं 1 वाटी बरं का, त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, हिंग टाकायचं थोडंसं, हळद टाकायची थोडीशी, अद्रक आणि मिरची ना बारीक करून घ्यायची ती पण द्यायची त्याच्यात टाकून, मिक्स करायचं चांगल्याच्या गेठुळे येऊस्तवर। नंतर आहे ना मग 2 वाट्या त्याच वाटीने पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करायचं बरं का। याला असं कढीला आपण कसं करतो तसं असं एकदम गेठुळी नाही राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर असं चाळणीने गाळून घ्यायचं बरं का आणि त्याला लगेच आहे ना गॅसवर ठेवून द्यायचं बरं का। आणि आता बारीक गॅस करून याला चांगलं मिक्स करत राहायचं 7-8 मिनिटांसाठी, असं बिलकुल सोडायचं नाही बरं का, चांगलं मिक्स करत राहायचं म्हणजे असं मस्त हे चिकनाई येते याला। आणि नंतर थोडंसं शिजल्यावानी झालं का एखाद्या प्लेटवर घ्यायचं, थोडंसं टाकून बघायचं असं पसरून आणि 2 मिनिटांनी याला असं काढून बघायचं, निघलं का मग समजायचं झालंय परफेक्ट। लगेच गॅस बंद करायचा ना, असं ताटाला तेल लावून आहे ना त्याच्यावर ताटावर टाकून द्यायचंय आणि नंतर असं चांगलं कशाने फिरून घ्यायचं बरं का, अशी पातळ पातळ लेअर लावून घ्यायची। नंतर आहे ना सगळीकडे झालं की ताटावर लावून मग काय करायचं, याला थंड व्हायला ठेवायचं। थंड झालं का 2-4 मिनिटांनी मग नंतर आहे ना याच्या साईड अशा चाकूने कापून घ्यायच्या आणि तुम्हाला पाहिजे तेवढे असे रोल आहे ना याचे पाडून घ्यायचे। मला तर आहे ना ते खाण्यापेक्षा रोलच करायला लय भारी वाटत होतं बरं का। तुम्ही बघू शकता रोल आपले किती सुंदर दिसतात बरं। एवढी सोपी रेसिपी नाही, तुम्ही जर हे व्हिडिओ मध्ये सांगितले त्याप्रमाणे केलं ना तर बिलकुल याचं काही बिघडणारच नाही, तुम्हाला एकदम परफेक्टच जमणार। नंतर काय करायचं, तेल ठेवायचं तडक्याला बरं का आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, तीळ टाकायचे आणि 2 मिरच्या अशा उभ्या कापून टाकायच्या बरं का आणि लगेच ओतून द्यायचंय आता खांडवीवर। आता याला कोणी खांडवी म्हणतं, आपल्या इकडे सुरळीची वडी म्हणते, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा। आणि नंतर लगेच खाऊन घ्यायचं, एवढं जबरदस्त लागतं ना। आता खरं खरं सांगायचं, ढोक्याची रेसिपी असं म्हणून कोणी व्हिडिओ बघायला सुरुवात केली।